कोल्हापुरातून एक ब्रेकिंग येते। कोल्हापुरात कागलमध्ये लव्ह जिहादच्या आरोपावरून तणाव निर्माण झालाय। अमन नावाच्या एका तरुणानं लग्नाचं आमिष दाखवत एका मुलीला पळवून नेल्याचा आरोप होतोय। या जमावाला शांत करण्याचा नवीद मुश्रीफ यांचा प्रयत्न सुरू आहे। संतापलेले हे कागलकर पोलीस ठाण्यात जमलेले आहेत। पोलीस तपासात संबंधित युवतीला ताब्यात घेण्यात आले। या तरुणाचा सध्या शोध सुरू असल्याचं समजतंय। काय घडलेलं आहे कागलमध्ये, कारण या ठिकाणी आरोप देखील होतो की लव्ह जिहादचं प्रकरण घडलं। लव्ह जिहादमधून हे प्रकरण घडलेलं आहे। त्या मुलग्यानं आमच्या मराठी बांधवाच्या मुलगीला निकाहाच्या दृष्टिकोनातून तिच्यावर हॅमरिंग करून पळवून नेलेलं आहे आणि हे कुठं तर थांबलं पाहिजे। कडक कारवाई करून आमची मुलगी आमच्या ताब्यात द्यावी आणि हे जे लव्ह जिहादचा हा जो मुलगा आहे, जो हा नराधम आहे, याचं हे तिसरं प्रकरण आहे। हिची कुठं तर सखोल चौकशी होऊन त्या मुलग्याला जास्तीत जास्त शिक्षा करून जेणेकरून ह्याच्यात म्हणजे परत कोण पाय ठेवणार नाही। हे प्रकरण आज आमच्या गावात घडल्यामुळं गावचा एक रोष निर्माण झालेला आहे। अनेक वर्षापासून हिंदुत्ववादी संघटना या गोष्टीसाठी प्राणप्रियपणानं प्रयत्न करतात, पण बाहेर घटना घडलेली आहे आणि आपण त्यात कशाला लक्ष द्यायचं। ज्यावेळी आपल्या स्वतःच्या घरात, आपल्या स्वतःच्या गावामध्ये घटना घडते त्यावेळी ही लोकजागृती होत असते। स्थानिक प्रतिनिधी असतील, पोलीस प्रशासन यांच्या मार्फत कारवाई करण्याचं जे काम चालू आहे, त्यांना आम्ही अशी विनंती करतो की त्या व्यक्तीला कठोरात कठोर ही कारवाई झाली पाहिजे। शिरोलीमधलं प्रकरण ताजं असताना कागलमध्ये ह्याच्या अगोदर सुद्धा अनेक प्रकरणं घडलेले आहेत। त्यावेळेला इथल्या काही राजकीय नेत्यांसुद्धा त्यात हस्तक्षेप केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये सुद्धा निश्चितपणानं ती मुलगी ताब्यात मिळालीच पाहिजे। त्याचबरोबर या ज्या पोरग्यावरती कडकमधले कडक कारवाई व्हावी आणि त्याला पाठीशी घालणारे जे भले कोणी असतील, जे राजकीय असतील, कोण असतील, त्यांना निश्चितपणानं त्यांचा पर्दाफाश करावा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे। म्हणून आज आम्ही कोल्हापूर शहरातून कागल बंधूंच्या मदतीसाठी आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला आलेलो आहे। इथून पुढच्या काळामध्ये जे काही घडेल ते सुद्धा कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा आंदोलन उभा करण्याची आमची तयारी आहे।